कंधारमध्ये कोट्यावधींचा अवैध मुरुम घोटाळा, तहसीलदारांवर सहकार्याचा गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि ही बातमी आहे कंधार तालुक्यातून आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे लाटखुर्द येथे KTIL कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन करून शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडवल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. सार्वजनिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रसेनजीत वाघमारे यांनी कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यावर थेट कंपनीला पाठीशी घातल्याचा आणि सहकार्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सततच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, 12 डिसेंबर 2025 ते 20 मार्च 2026 दरम्यान वारंवार निवेदने, प्रत्यक्ष भेटी, आंदोलने करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नाही. वरिष्ठ पातळीवर तक्रार. या प्रकरणी आता थेट अप्पर मुख्य सचिव, खनिकर्म विभाग, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या कार्यकाळातील सर्व उत्खनन स्थळांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. कंपनीकडून बुडालेला संपूर्ण महसूल वसूल करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. कंधार अवैध मुरुम उत्खनन प्रकरण. KTIL कंपनीवर कोट्यावधींचा महसूल बुडवल्याचा आरोप. तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्यावर सहकार्याचा संशय. ॲडव्होकेट प्रसेनजीत वाघमारे यांची अप्पर मुख्य सचिवांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी. असेच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.